नमस्कार, मी डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. रांगोळी आणि मेंदूचा विकास. मंडळींनो, हा मी रांगोळीबद्दल लिहिलेला लेख सध्या व्हॉट्सअपवर चांगलाच गाजतोय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे तो फॉरवर्ड झालाही असेल, पण कदाचित बऱ्याच जणांपर्यंत तो पोचलाही नसेल. म्हणून सगळ्यांपर्यंत तो पोचावा याकरिता त्याचे अभिवाचन आज मी यूट्यूबच्या व्हिडिओमधून करणार आहे. तेव्हा सुरू करूयात. रांगोळी आणि मेंदूचा विकास. बुचकळ्यात पडलात ना? रांगोळी आणि मेंदूचा विकास याचा दूरपर्यंत तरी काही संबंध असू शकेल का? एक फक्त डेकोरेशनचा विषय आणि दुसरा चक्क न्यूरोलॉजी सारखं क्लिष्ट सायन्स. पटत नाहीये ना? पण एक सांगू का, सनातन हा धर्म नसून एक विशिष्ट जीवन प्रणाली, एक विचार प्रणाली आहे. आणि आपल्याला लावून दिलेल्या या सगळ्या गोष्टींमागे खूप गर्भित अर्थ आहे, शास्त्र आहे. मेंदूचा विकास होताना त्यातील 2 न्यूरॉन्समधील कनेक्शन तयार होऊन तो विकास होत असतो. जितके जास्त हे मज्जातंतूचे जाळे तीव्र आणि गुंतागुंतीचे होत जाईल, तितका जास्त मेंदूचा विकास होत जातो, ज्याला इंटर न्यूरोनल कनेक्शन्स असं म्हणतात. पण हे कनेक्शन्स वाढतात कुठल्या गोष्टीने? तर जितका मेंदू तुमचा ॲक्टिवली एंगेज राहील, म्हणजे टी व्ही, मोबाईल, स्क्रीन, रील्स बघताना तुमचा मेंदू पॅसिव्हली एंगेज असतो, ज्याने मेंदूचा विकास तर सोडाच, पण मेंदू थकतो. परंतु जितकं लहान मूल वेगवेगळ्या परिस्थितींना एक्सपोज होईल, तितकं हे न्यूरोनल कनेक्शन्स वाढत जातात आणि मेंदूचा विकास होत जातो. पण मग जसं जसं वय वाढतं तसं एज रिलेटेड ब्रेन ॲट्रॉफी नावाचा प्रकार सुरू होतो. म्हणजे वृद्धापकाळामुळे मेंदू सुकणे किंवा आकार कमी होणे, त्यामुळे विसरायला होणे, गोंधळ वाढणे, आत्मविश्वास कमी होणे, काही काळापुरतं एकदम सगळं ब्लँक वाटू लागणे, अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये असं वाटत असेल तर मेंदूला चालना देणारे काम सतत करत राहिले पाहिजे, नाहीतर स्मृतिनाश झपाट्याने सुरू होतो. आता ह्या सगळ्याशी रांगोळीचा संबंध काय? खरे तर ज्याने कुणी ह्या पारंपरिक रांगोळीचा शोध लावला तो मोठा सायंटिस्ट म्हणावा लागेल. अर्थात आपले ऋषीमुनी हे सायंटिस्टच होते हो, आजच्या परिभाषेत सांगायचं तर. पारंपरिक रांगोळ्या बघा, ठिपक्यांच्या, कासव, षटकोणी, त्रिकोणी, ठिपके वाढवत जाणे, कमी करत जाणे. दक्षिणेकडे तर कोलम प्रकारातल्या कठीण रांगोळ्या, ज्ञानकमळासारख्या क्लिष्ट रांगोळ्या. जेव्हा ते ठिपके, त्या रचना काढायला तुम्ही जातात तेव्हा तुम्हाला एकाग्रता लागते. तसेच ते विशिष्ट प्रकारे कसे काढावे ह्यास आकलन शक्ती लागते. कुठून कुठे ठिपके जोडावे ह्यात ते लक्षात ठेवणे ह्यास स्मरणशक्ती लागते. रंगसंगती, वेगवेगळ्या रचना कशा तयार करता येतील यास कल्पनाशक्ती लागते. म्हणजेच एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, कल्पकता वाढीस लागणे, हे सगळे होणे म्हणजे तुमच्या सेरिब्रमचा अर्थात मोठ्या मेंदूचा विकास होय. ठिपके सरळ रेषेत काढणे, रेष बारीक आणि सरळ काढणे, या सगळ्यात तुमचे मोटर स्किल्स तयार होतात. आणि हे म्हणजे तुमच्या छोट्या मेंदूचा विकास, म्हणजे सेरिबेलमचा विकास होय. आणि ह्या सगळ्याचे प्रशिक्षण लहानपणापासून मुलांना घरातूनच मिळावे म्हणून घरासमोर रोज आईने रांगोळी काढण्याची प्रथा. त्यात मुलाचा विकास आणि ह्या सवयीने नंतरही अगदी उतार वयातही मेंदूला चालना कायम मिळत राहणार, म्हणजे अल्झायमर सारख्या स्मृतिभ्रंशाच्या आजाराला निमंत्रण नाही. दाक्षिणात्य कोलम आणि ज्ञानकमळासारख्या क्लिष्ट रांगोळ्या तुम्ही खरंच एकदा काढून बघा. इट्स अ ब्रेन गेम हे जाणवेल तुम्हाला. मी नुकतंच माझ्या मुलीला ज्ञानकमळाची रांगोळी शिकवली. ती म्हणाली, आई हे खूप चॅलेंजिंग आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा. अर्थात लहान असल्याने तिला एकदा शिकवताच ती लगेच काढता आली. परंतु ही रांगोळी परंपरा खूप शास्त्रीय आहे आणि ब्रेन स्टॉर्मिंग सुद्धा, हे मात्र खरं. माझ्या एका अमेरिकन डॉक्टर मित्राने मला एकदा विचारलं, दिस युअर रंगोली आर्ट इज व्हेरी ब्युटिफुल, बट वाय टू वेस्ट सो मच सो कलर अँड मटेरियल डेली अँड ऑल्सो द डेली हार्ड वर्क ऑफ मेकिंग डिझाईन्स अँड रमिंग इट नेक्स्ट डे? इन्स्टेड वाय डोंट यू मेक द पेंटिंग्स विच आर परमनंट? म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की ही तुमची जी रांगोळी आर्ट आहे ना ती खूप सुंदर आहे, पण तुम्ही रोजच्या रोज एवढा कलर एवढं मटेरियल कशाला रोजच्या रोज वाया घालवायचं आणि रोज मेहनत घ्यायची एवढ्या सुंदर रांगोळ्या डिझाईन्स तयार करायला आणि दुसऱ्या दिवशी त्या पुसून टाकायच्या? त्यापेक्षा तुम्ही पेंटिंग्स बनवा जे परमनंट असतात, असं का करत नाही? तेव्हा मी त्यांना सांगितलं, डॉक्टर एरिक,
As you're a doctor, you are a science person. You can definitely understand it. It's not waste. It's investment in your brain health. म्हणजे मी त्यांना सांगितलं की डॉक्टर, तुम्ही एक सायन्स पर्सन आहात, त्याच्यामुळे तुम्ही हे डेफिनेटली समजू शकतात की हे वेस्ट नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या ब्रेन हेल्थमध्ये. हे ऐकल्यावर त्यांनी मला खूप आश्चर्याने विचारले, बट हाऊ, कसं काय? मग अर्थातच मी त्यांना पुढचं जेव्हा स्पष्टीकरण दिलं मेंदूच्या विकासाच्या बाबतीतलं, तेव्हा त्यांना ते मनोमन पटलं आणि ते म्हणाले, इट्स अमेझिंग देन. आणि हो, ह्यातील एक आध्यात्मिक कोपरा पण सांगावासा वाटतोय. आज काढलेले उद्या पुसून टाकायचे आणि पुन्हा नव्याने चितारायचे. आयुष्यसुद्धा सुखदुःखाची रांगोळीच नाही का? कधी रंगीत, कधी बेरंगी. कालचे पुसायचे आणि नव्या उमेदीने आज चितारायचे. तेव्हा मंडळी, वाट कसली पाहताय? करा फॉरवर्ड पटकन हा व्हिडिओ देखील. अशीच वेगवेगळी अनोखी शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.